हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज बुलवाडच्या दक्षिण आफ्रिकन टीम सोबत भिडणार। डी.वाय. पाटील स्टेडियमवरती वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना। पहिल्या विश्वविजेतेपदाची भारताला आस। विश्वचषक जिंकल्यास भारतीय महिला संघाला बीसीसीआय 125 कोटींचं पारितोषिक देण्याची शक्यता। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती आज अंतिम सामना। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये सामोपचारानं तोडगा। अध्यक्षपदासह अजित पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदासह 11 जागांचा अंदाज। महाविकास आघाडी आणि मनसेला सत्याचा मोर्चा, तर भाजपचा मूक आंदोलन करणं देखील भोवलं। विना परवानगी मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवरती गुन्हे, बेकायदेशीर सभा आयोजित केल्याचाही ठपका। ज्यांची नोट चोरी बंद झाली तेच वोट चोरी म्हणतायत। सत्याच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका। मतदार यादीमध्ये अडचणी आहेत हे आम्ही देखील मान्य केल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। 20 वर्षांपूर्वीपासून मतदार यादीमध्ये दुबार मतदार असल्याचा संजय गायकवाड यांचा आरोप। बुलडाण्याच्या नगराध्यक्षांचं 4 ठिकाणी नाव असल्याचाही दावा। पुढील आठवड्यात नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान, तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन। निवडणूक आयोगाआधीच दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्या निवडणुकांच्या तारखा। 5 नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणुका, तर 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकांबाबत भाकीत।